नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं मी अंडी घेतलेली आहेत. तर आज आपण अंड्यांपासून छान अशी रेसिपी बनवणार आहोत. तर ते म्हणजे अंडा पफ. तर खूप छान बनतात हे अंडा पफ पॅटीस. तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि स्टेप बाय स्टेप मी पूर्ण रेसिपी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीने हे अंडा पफ बनवलेले आहेत. तर इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत. अंड्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर सुरुवातीला अंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. तर मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. थोडंसं मीठसुद्धा मी अंड्यांमध्ये टाकते आहे, म्हणजे अंडी छान शिजतात आणि लवकर शिजतात. आता हे आपल्याला पातेलं जे आहे ते कुकरमध्ये ठेवून घ्यायचं आहे. तर हे पातेलं मी कुकरमध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि याला मी करणार आहे 3 शिट्ट्या. तर मी कुकरचं झाकण बंद करून घेतलेलं आहे आणि कुकर गॅसवरती ठेवलेलं आहे. आता 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर अंडी शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला हे पफ बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे मैदा. मैद्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ, अगदी थोडंसं तेलसुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे पिठामध्ये. म्हणजे पीठ जे आपण मळतो त्याचं कोटिंग असं छान बनतं. त्यासाठी थोडंसं तेल मी टाकलेलं आहे. सुरुवातीला तेल टाकल्यानंतर मी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळताना पाणी एकदम टाकायचं नाही, हळूहळू लागेल असं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळायचं आहे. खूप घट्ट किंवा खूप जास्त पातळसुद्धा हे पीठ आपल्याला मळायचं नाही. तर आपण अंडी सुरुवातीला शिजायला ठेवलेली आहेत. नंतर आता आपण पीठ मळून घेणार आहोत. तर अगदी स्टेप बाय स्टेप मी ही रेसिपी दाखवते आहे. सोपी रेसिपी आहे आणि थोडंसं वेगळं काहीतरी नाश्त्यासाठी आपण हे अशा पद्धतीने बनवू शकतो. तर हे बघा, हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. पीठ बघू शकताय तुम्ही, खूप जास्त घट्ट किंवा पातळसुद्धा नाही, अगदी सॉफ्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. तर हे आपल्याला झाकण ठेवून बाजूला पीठ ठेवून द्यायचं आहे. तर पीठ आपण बाजूला ठेवणार आहोत आणि जे आपल्याला हे पफ बनवायसाठी स्टफिंग लागणार आहे, तर ते स्टफिंग बनवून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला. तर स्टफिंग बनवण्यासाठी इथं मी घेतलेले आहेत 2 कांदे, अर्धा टोमॅटो आणि हे आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो. तर तुम्ही भाज्या याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. म्हणजे काही लोक फक्त कांद्याचं स्टफिंग बनवतात, पण टोमॅटो टाकून स्टफिंग बनवल्यानंतर खूप छान लागतं हे स्टफिंग आतमध्ये पफ खाताना. त्यासाठी मी टोमॅटोसुद्धा टाकते. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा कट करून टाकू शकता, पण मी नाही टाकलेली कारण की आमचं पिल्लू छोटं आहे. मग हिरवी मिरची वगैरे जर लागली तर मग ते खाणार नाही, त्यासाठी मी हिरवी मिरची नाही टाकलेली. तर आपल्याला हे स्टफिंग बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी कढई घेतलेली आहे, ती कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर मी थोडंसं आलंसुद्धा खिसून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मी आलं दाखवलं नव्हतं, पण आलं मी थोडंसं घेतलेलं आहे. आल्यामुळं हे जे स्टफिंग आहे त्याला छान अशी टेस्ट येते आणखीनच. तर कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे सुरुवातीला. तर रोज रोज पोहे किंवा उपमा वगैरे अशा पद्धतीचा नाश्ता करून कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीनं आपण अंडा पफ बनवू शकतो. तर सोपी रेसिपी आहे, फक्त स्टेप बाय स्टेप आपल्याला बघायची आहे आपण कसं करतो आहे ती. तर तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. मी याच्यामध्ये टाकते आहे जिरं. जिरं व्यवस्थित फुलू द्यायचं आहे. तर जिरंसुद्धा छान फुललेलं आहे. आता मी टाकते आहे बारीक चिरलेला कांदा. तर कांदा आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर छान असं सॉफ्ट होईपर्यंत कांदा मी भाजून घेते, तुम्ही बघू शकताय. तर खूप जास्त रंग वगैरे चेंज नाही करायचा आपल्याला, पण कांदा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर हे बघा, कांद्याचा रंगसुद्धा हलकासा चेंज होत आलेला आहे, हे बघा. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आल्याची पेस्ट, आलं किसलेलं आलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकू शकता, पण मी फक्त आलं खिसून घेतलेलं आहे. खूप जास्त मसाल्यांची गरज नाही. तर जितके मसाले आपण वापरतो आहे तेवढ्यामध्ये सुद्धा खूप छान अंडा पफ बनतं. तर हे बघा, आलं भाजून घेतल्यानंतर मी अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला होता, तो सुद्धा या कांद्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत. तर टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत सुके मसाले. तर हे बघा, टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे. सुरुवातीला मी टाकते आहे थोडीशी हळद, धनेपूड, जिरेपूड, थोडासा गरम मसाला,
आणि आपलं घरगुती लाल तिखट आहे ते लाल तिखटसुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर एखादा मिनिटभर हा जो सगळा मसाला आहे तो मी परतून घेते व्यवस्थित. तर मसाला छान असा परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही. नाश्त्याचा आपला जो चमचा असतो छोटावाला, त्याने मी फक्त 1च चमचा पाणी याच्यामध्ये घातलेला आहे, कारण की हा मसाला करपू नये वगैरे. तर आणखीन 1-2 मिनटं हा मसाला मी शिजवून घेणार आहे. तर अगदी साध्या पद्धतीचं हे स्टफिंग आहे, पण अंडा पफमध्ये ज्यावेळेस आपण हे स्टफिंग भरतोय त्यावेळेस अगदी छान असं याची टेस्ट लागते. तर हे बघा आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता मी इथं घेतलेलं आहे तूप. तर तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता किंवा डालडासुद्धा घेऊ शकता. तर या तुपामध्ये मी 2 चमचे मैद्याचं पीठ मैदा टाकते आहे आणि हे आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मैदा व्यवस्थित आपल्याला या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हे मिश्रण आपण ज्यावेळेस पफ बनवतोय त्यावेळेस आपल्याला हे वापरायचं आहे. तर आणखीन थोडासा मैदा मी याच्यामध्ये टाकते. मैद्याच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकू शकता, पण मी पीठ मळताना थोडासा मैदा सेपरेट ठेवला होता, त्याचंच मी मिश्रण हे बनवते. तर अंडीसुद्धा उकडलेली आहेत. तर त्याच्यावरची मी टर्फल काढून घेतलेले आहेत आणि अंड्यांचे 2 भाग करायचे आहेत. तर मी चाकूने अंडे अशी कट करून घेते, म्हणजे 2 भाग अंड्यांचे करून घेते बघा. तर आता आपल्याला पफ बनवायसाठी पीठ जे आपण भिजवलं होतं तर ते पीठ मी परत एकदा व्यवस्थित मळून घेते तेल लावून. म्हणजे तेल लावल्यामुळं काय होतं, पीठ आपल्या हाताला चिकटत नाही. तर आता आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर मी 5 गोळे तयार करून घेते या पिठाचे. एकसारखे गोळे तयार करून घेते आणि या पिठाच्या आपल्याला 5 चपाती लाटून घ्यायच्या आहेत. तर चपातीला आपण जितकं पीठ घेतो त्यापेक्षा थोडंसं कमीच पीठ आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे, कारण की आपल्याला जितकं पातळ लाटता येईल तितकी ही चपाती पातळ लाटून घ्यायची आहे. तर मी थोडंसं 1 गोळा घेतला आणि थोडंसं सुकं पीठ त्याला लावून घेतलेलं आहे आणि याची मी चपाती लाटून घेते. तर अगदी पातळ अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीनं 5 चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. तुम्ही 4सुद्धा वापरू शकता, पण 5 चपात्या मी यासाठी वापरल्या आहेत कारण की छान असे लेयर त्याला येतात पफला. तर हे बघा मी अशा पद्धतीने ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं तुपाचं आणि मैद्याचं, तर ते मी हाताने पूर्ण चपातीला लावून घेते, तुम्ही बघू शकताय. तर अशाच पद्धतीनं एकावर एक आपल्याला ह्या 5 चपात्या ठेवायच्या आहेत आणि ते मिश्रणसुद्धा लावून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी एका चपातीला मिश्रण लावल्यानंतर दुसरी चपातीवरती याच्यावरती ठेवून घेते, तुम्ही बघू शकता. हे बघा अशा पद्धतीनं. आणि ही चपाती ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला वरून हे मिश्रण जे आपण तयार केलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे. हाताने व्यवस्थित चोळून हे मिश्रण सगळीकडे लावून घ्यायचं. तर सगळ्या चपाती मी एकावरती एक ठेवून याला मिश्रण लावून घेतलेलं आहे. तर मी 5 चपातीचे लेयर बनवलेले आहे. तर आता आपल्याला थोडासा सुका मैदावरती टाकायचा आहे आणि याला छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे चौकोनी आकारामध्ये. तर हे बघा मी चौकोनी आकारामध्ये फोल्ड करून घेते या चपात्या, कारण की आपल्याला परत याला लाटायचं आहे. तर लाटताना खूप जास्त दाबून असं या चपात्या लाटायच्या नाहीत, अलगद हातांनीच लाटायचं आहे, कारण की आपल्याला पफ बनवल्यानंतर त्याचे लेअरसुद्धा सुटले पाहिजे आहेत. तर मी पळपूट बाजूला ठेवलेलं आहे. इथं मी घेतलेलं आहे मोठं ताट. तर या ताटावरती मी ही मोठीवाली चपाती चौकोन आकारामध्ये शक्यतो लाटून घ्यायची. तर हे बघा, म्हणजे जेवढी होईल तेवढी चौकोनी लाटायची, नाहीतर आपण कट करून नंतरसुद्धा लाटून घेऊ शकतो. तर मी अलगद हाताने ही चपाती लाटून घेते. सुरुवातीला मी चौकोनीच आकारामध्ये लाटते, तुम्ही बघू शकता. तर ही छान अशी चपाती मी लाटून घेतलेली आहे. तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर चौकोनी आकार आपल्याला बनवून घ्यायचे आहे बघा. तर बाजूला थोडेसे त्रिकोणी वगैरे आकार किंवा असं वेगळा आकार झालेला आहे, त्याला आपण नंतर लाटण्याने थोडंसं शेप देऊन चौकोनी आकारामध्ये लाटून घेऊ शकतो. तर मी सुरुवातीला जे जे चौकोनी पीस आहे त्याच्यामध्ये हा जे आपण स्टफिंग तयार केलेलं आहे ते भरून घेते, बघू शकताय तुम्ही. आणि जे छोटेवाले बाजूला दिसतात त्याला मी नंतर थोडंसं लाटण्याने लाटून चौकोनी आकाराचे शेप देऊन घेणार आहे.
तर छान असं हे बघा मी स्टफिंग भरून घेते ह्याच्यामध्ये. तर स्टफिंग ह्याच्यामध्ये ठेवताना खूप जास्त टाकायचं नाही, थोडं थोडंसं स्टफिंग टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा मी छान असं स्टफिंग टाकून घेतलेलं आहे. आणि याच्याच वरती आपल्याला आता आपण जे कट करून घेतलेले अंडी आहेत ते अंडी ठेवून घ्यायचे आहेत. तर हे बघा छान असे मी हे स्टफिंगवरती अंडी ठेवून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे. तर हे बघा छान असं मी हे पॅक करून घेतलेलं आहे. तर हे पॅक करताना आपल्याला कडेने प्रेस करायचं नाही, कडेने दाबायचं नाही, कारण की त्याचे लेयर सुटतात. तर ते पुढच्या साईडनं पॅक केले की मग ते लेयर सुटत नाही. तर मी पाठीमागच्या बाजूनेच बोटाने असं दाबून घेते, तुम्ही बघू शकताय. तर हे बघा छान असा हा आपला अंडा पफ तयार केलेला आहे मी. तर मी हे पफ तयार करते तोपर्यंत तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे बघा बाजूचे जे छोटे पीस होते त्यालासुद्धा मी लाटून घेतलं आणि त्याच्यावरती सुद्धा स्टफिंग टाकून घेतलेलं आहे. चौकोनी आकारामध्ये त्याला मी लाटून घेतलं आहे परत. आणि आता याच्यावरती मी अंडं ठेवून हे छान असं पॅक करून घेते. तर वेगळ्या आकारामध्ये तुम्ही हे पफ बनवू शकता, म्हणजे तुम्हाला हवा तो त्रिकोणी किंवा राऊंडमध्ये सुद्धा कोणी कोणी बनवतं हे अंडा पफ. तर हे बघा तेल गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला मी याच्यामध्ये पफ तळण्यासाठी टाकते. तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे पफ तळून घ्यायचे आहेत, अंडा पफ. तर खूप भारी लागतात हे खायला पफ. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणारी सुद्धा आहे. तर हे बघा एका बाजूने तळल्यानंतर मी छान असं त्याला पलटी करून घेतलेलं आहे. तर याचे लेयर तुम्ही बघू शकता किती छान असे सुटलेले आहेत. तर अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत आणि खायलासुद्धा अगदी छान लागतात. सोबतच अंडीसुद्धा म्हणजे एक वेगळ्या पद्धतीनं आपण मुलांना वगैरे खायला देऊ शकतो. असंच अंडी वगैरे दिली तर मुलं खात नाहीत. तर छान असे या अंड्या पफला लेअर सुटलेले आहे, तुम्ही बघू शकताय. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपी आहेत त्या तुम्हाला बनवायलासुद्धा तितक्याच सोप्या जातील. किती छान दिसत आहेत हे पफ, तुम्ही बघू शकताय. आणि हे पफ तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करूनसुद्धा सांगा की कसे झाले होते अंडा पफ. चला तर मग नक्की बनवून बघा.